नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। नमस्कार, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आपण सध्या आझाद मैदानावर आलो आहोत आणि इथे जे आहेत काही लोक जे आहेत उपोषण करतायत आणि ही जी लोक आहेत ती शिक्षण विभागामधून आहेत। तर त्यांच्याशी विचारूया की त्यांचा प्रश्न काय आहे, ते आज इथे का जमले आहेत आणि पूर्ण मुद्दा काय आहे त्यांची जाणूया। तर मॅडम, आपलं नाव? माझं नाव नयन सुधीर साळवी। मी ठाण्यातून आलेली आहे। ठाण्यातील लोकमान्य नगर इथे हिंदीचे विद्यामंदिर म्हणून शाळा आहे, त्या शाळेची मी शिक्षिका आहे। गेले 22 वर्षापासून मी त्या शाळेमध्ये कार्यरत आहे। पण हा जो काही प्रश्न आता सध्या आमच्यासाठी गहन झाला, आम्ही जो काही आक्रोश आंदोलन मांडलेला आहे तो अनुदानाकरता केलेला आहे। म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षापासून अनुदानाची मागणी करत आहे, पण टप्पावाढही मिळत नाही आहे, अघोषित शाळांची घोषितही केल्या जात नाही आहेत। जो टप्पा दिला जातो आहे तो टप्पा अर्धवटच राहतो आहे। एक टप्पा पूर्ण करण्याकरता 3-3, 4-4 वर्ष इथे लागत आहेत। जो टप्पा आम्हाला प्रत्येक वर्षाला मिळाला पाहिजे होता, 20, 40, 60, 80, 100 असा टप्पा करून 100% अनुदानावर यायला फक्त 5 वर्ष लागतात। पण त्याच गोष्टीसाठी आज आम्हाला 10-10 वर्ष लागलेली आहेत। 5 वर्षाचं काम 10-15 वर्ष लागलेली आहेत आणि शिक्षक अक्षरशः वेतनापासून वंचित राहिले आहेत। आणि त्याकरताच मग सरकारने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, GR काढलेला आहे, पण असं असून देखील त्या आश्वासनाची पूर्तता मात्र काही सरकार करत नाही आहे। फक्त कागदी घोडेच नाचवले जात आहेत। आपलं म्हणणं आहे की GR काढून दिला आहे, पण असंही सुद्धा आहे की GR काढून सुद्धा आपल्याकडे अजून काही आलंच नाही। काही आलेलं नाही आहे। आमच्याकडे GR काढून झालेला आहे, अधिवेशनामध्ये मंजुरी पण देण्यात आलेली आहे, पण तरी देखील आम्हाला प्रत्येक वेळेला आश्वासनावरतीच ठेवलं जाते, आज देऊ उद्या देऊ असं। लास्ट टाईम जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये निधी मंजूर केला गेलेला आहे असं सांगण्यात आलं होतं, पण यावेळच्या अधिवेशनामध्ये त्याची काहीही तरतूद केलेली दिसली नाही आणि त्यामुळे आम्हाला हे आंदोलन पुन्हा एकदा करावं लागत आहे। निधीची तरतूदच नाही केली आता। पुरवणी बिल जे त्या पुरवणी बिलामध्ये निधीची तरतूद केली जाते, पण ती केलीच गेली नाही आहे। शिक्षकांसाठी अनुदान जे आहे त्याची निधीची तरतूद केली गेली नाही आणि त्यामुळे आम्हाला हे पुन्हा आंदोलनाला बसावं लागलेलं आहे। हे प्रत्येक वेळेला आम्हाला आंदोलन करूनच आम्हाला निधी उपलब्ध करून घ्यावा लागत आहे। ही खरोखर शिक्षकांसाठी एक शोकाची गोष्ट आहे। कुठे ना कुठे शिक्षक जे असतात ते आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी एक मार्ग दाखवतात, पण आज त्या शिक्षकांना कोणाची तरी गरज लागली आणि त्यांना कोणी आज मदत नाही करत आहे, असं तुम्हाला वाटतंय का? मदत म्हणजे शिक्षक स्वतःहूनच हे आपलं आंदोलन उभं करत आहे। त्याच्यामागे तसं म्हणायला गेलं तर शिक्षक आमदार, आत्ताचे आपले जे सध्याचे शिक्षक आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे सर, त्यांचं आम्हाला पाठबळ आहे। पण तरी देखील सगळ्याच शिक्षक आमदारांनी जोपर्यंत जोर लावत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला आम्हाला असंच तोंड द्यावं लागणार आहे की काय असं वाटायला लागलं आहे। पण ज्ञानेश्वर म्हात्रे सर सतत आमच्याबरोबर असतात, मार्गदर्शन करतात। या पूर्ण विषयाबाबत आपण कोणाशी बोलल्यात का पहिले? हो ना, आम्ही प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची भेट घेतलेली आहे। आपले जे माजी मुख्यमंत्री सर होते त्यांनी ह्या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं होतं, पण आता ज्यावेळेला एक सरकार बदललं गेलं आणि मुख्यमंत्री बदलले गेले त्यावेळेला या गोष्टीला बगल देण्यात आलेली आहे। ती खरोखर खूप मोठी शोकांतिका आहे। सर, आपलं नाव काय, आपण कुठून आला आहात? माझं नाव किरण पर्वतराव चव्हाण, मी शारदा विद्यामंदिर हिंदी हायस्कूल दिवानाका नवी मुंबई या शाळेचं आहे आणि मी ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे। मॅडम, जो नागपूर या ठिकाणी जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं की आम्ही पुढच्या जे अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये आम्ही जो 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो 14 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय निघाला, बैठकीत निर्णय झाला आणि त्या बैठकीची अंमलबजावणी आम्ही जे आपलं बॉम्बेला अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये आम्ही टप्पावाढीची तरतूद करू। परंतु त्या ठिकाणी जी आता EPCची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आणि जी पुरवणी मागणीमध्ये 3 तारखेला जी पुरवणी मागणी झाली त्या पुरवणी मागणीमध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाही झाली, त्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी उपोषणासाठी बसावं लागलं। आणि आमची एकच मागणी आहे की जी 10 ऑक्टोबर 2024 रोजीची जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या निर्णयानुसार आम्हाला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी आणि ह्याच बजेटमध्ये आमची निधीची उपलब्धता करावी, ही एवढीच आमची एक मागणी आहे। सर, तुमचं असं म्हणणं आहे माझी पगार माझी जबाबदारी, पण कुठे ना कुठे जे आहे प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, आपल्याला असं वाटतंय? नक्कीच मॅडम, की प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासन दिलं जातं आहे परंतु निधीची तरतूद या अधिवेशनामध्ये सुद्धा करत नाही आहे, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आज बसावं लागतं। आणखी तुम्ही पुढे काय करणार जे आंदोलन? जोपर्यंत आमचं
निधी ह्या बजेटमध्ये मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार. आपलं नाव काय? माझं नाव प्रल्हाद गणुसिंग पवार, नेरूळ नवी मुंबई येथून मी आलेलो आहे. माझं शाळेचं नाव पंडित मोतीलाल नेहरू हायस्कूलला आहे आणि त्या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे. मॅडम, आता तुम्ही प्रश्न विचारला मॅडमला की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एवढी मेहनत करता, सर्व काही घेता. आम्ही मेहनत करतो बरोबर आहे, आम्ही फक्त आमच्या हक्काचा पगार आम्ही मागतो आहे. आणि गेल्या 2023पासून 20% आम्हाला पगार दिलेला आहे. तेव्हापासून आम्हाला टप्पावाढ आम्ही मागणी करत आहोत. तेव्हापासून आम्हाला थोडीफारसुद्धा त्या ठिकाणी टप्पावाढ केली नाही. फक्त आश्वासित करण्यात आलं की शासन निर्णयानुसार त्याची अंमलबजावणी पण झाली. पण आता ऐन वेळेवरती ज्यावेळेस टप्पावाढ करण्याची वेळ आली त्यावेळेस सरकारने माघार घेतली आणि निधी उपलब्ध नाही म्हणून कालच आम्हाला सांगण्यात आलं आणि आज आम्हाला उपोषणाचा हा हत्यार उपसावं लागलं. तर आपण म्हणताय की आश्वासन देण्यात आलं, अजूनपर्यंत ते आश्वासन असं असतं की आश्वासनाने फक्त पोट नाही भरत, त्याला पुढे ही सुद्धा जबाबदारी घ्यावी लागते. पण ती जबाबदारी अजून प्रशासनाने घेतली नाही आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही, प्रशासनाने घेतली नाही हे तर सगळ्यांकडे दिसतंच ना मॅडम. आता मी काय सांगितलं की 2023पासून आम्हाला फक्त 20%ची वाढ दिली. त्यानंतर वर्षानुवर्ष आता 24मध्ये 40 व्हायला पाहिजे होतं, 25मध्ये 60 व्हायला पाहिजे होतं. तो आमचा हक्काचा पगार आहे आणि तो सरकारकडून दिला जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे, म्हणून त्या गोष्टीबद्दल आम्हाला फार दुःख वाटतं. मॅडम, आपलं नाव काय? माझं नाव सारिका संजय माने. मी मीरा रोडवरून आलेली आहे. माझ्या शाळेचं नाव राजा शिवाजी विद्यालय घोडबंदर आहे. माझी नेमणूक दिनांक आहे 2001ची आहे. 2001पासून म्हणजे विचार करा तुम्ही किती दिवस झाले आंदोलन करतो आहे. आम्ही 2019ला आंदोलन झालं, 18ला झालं. नेहमी आंदोलनं केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. आता आमच्या शाळेला 20% अनुदान आहे. आता 40%च्या अनुदानाचा म्हणजे त्यासाठीसुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागलं. 40%चा आम्हाला जो GR काढला 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आम्हाला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णय निघाला, GR निघाला. त्यात निधीची पण तरतूद केलेली आहे. पण आम्हाला सांगितलेलं 1 जानेवारी 2025पासून येईल पगार, 40% पगार तुम्हाला चालू होईल. जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, हिवाळी अधिवेशन झालं. 1 जून 2024पासून आम्हाला 40%चा पगार देणार होते. जानेवारी महिन्यापासून 2025च्या जानेवारी महिन्यापासून सुरू होणार होता. तो काय झाला नाही. मागच्या अधिवेशनामध्ये निधीची तरतूद केली नाही, पुरवणी बिलच काढले नाही. आत्ता वाटलं की कालपासून जे चालू झालेलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये तरी आम्हाला निघेल, म्हणजे पुरवणी बिलामध्ये आमची निधीची तरतूद केली जाईल. पण आम्हाला माहिती पडलं की आमच्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. म्हणजे मग तुम्ही फक्त निवडून यायचं होतं म्हणून शिक्षकांचा वापर केला का? GR फक्त नावापुरता काढला का? त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांनी पहिल्या वेळेससुद्धा 20%चा अनुदानाचा टप्पा त्यांनी आम्हाला दिला मागच्या वेळेस. त्याच्यानंतर 40% सुद्धा त्यांनी मान्यता दिली. GR सह्या झाल्या, GR निघालं. मग आता कुठं अडले निधी? तुम्ही त्या GRमध्ये डायरेक्ट लिहिलेलं आहे की निधीसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ना लेखा शीर्षकचा नंबरसुद्धा टाकलेला आहे. मग आता ते अडले कुठं? डायरेक्ट सांगतात, अर्थमंत्री सांगतात की तुम्हाला द्यायला पैसेच नाही आहेत. तुम्ही अजूनपर्यंत कोणाकोणाशी पत्रव्यवहार केला? आम्ही सर्व आमदार, जेवढे आमचे शिक्षक आमदार आहेत ना ते सर्व शिक्षक आमदार सगळे प्रयत्न करत आहेत आमच्यासाठी. ते सुद्धा आंदोलनाला तिथं अधिवेशनाच्या बाहेर म्हणजे आता मंत्रिमंडळाचं चालू आहे ना बसणार पत्रव्यवहार केलेला आहेत. त्याच्यामध्ये निरंजन डावखरे, जयंत आसगावकर, विक्रम काळे, ज्ञानेश्वर म्हात्रे सर, अभयंकर सर, किशोर दराडे सर, किरण सरनाईक, सत्यजित तांबे, सुधाकर अडवले, मनीषा कायंदे या सगळ्यांनी म्हणजे पत्रव्यवहार केलेले प्रयत्न करत आहेत. तुम्हाला जर लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नको तिथं पैसे आहेत, लाडक्या भावाला द्यायला, लाडक्या बहिणीला, मग हा जो शिक्षक आहे, जो शिक्षक लहान मुलांना घडवतो त्या घडवणाऱ्या शिक्षकांना तुम्हाला द्यायला पगार नाही आहे का तुमच्याकडे? उद्याची पिढी काय मग आम्ही निर्माण करणार? जर शिक्षकच उपाशी असेल, उपाशी पोटी तो शिक्षक काय त्या मुलांना घडवणार आहे? तर आमचा पण विचार केला पाहिजे ना. एवढीच मागणी आहे की आत्ताच्या ह्या अधिवेशनामध्ये आमचं जे आहे पुरवणी जे न्याय दिला पाहिजे. आज आंदोलन आजपासून सुरू झालं आहे आणि आंदोलनामध्ये किती लोक आहेत आणि जर आंदोलन पूर्ण नाही झालं तर त्याच्यानंतर आपलं पुढचं पाऊल काय असेल? एकूण या आंदोलनामध्ये 60,000 शिक्षक आहेत.
60,000 शिक्षक आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामधून आहेत. त्याच्यामध्ये 20%, 40%, 60%, 80% शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे अघोषित शाळा काही पुणे स्तरावरती आहेत, त्या अघोषित शिक्षकसुद्धा ह्या पूर्ण आंदोलनामध्ये आहेत. कालच आम्हाला माहिती पडल्यामुळे आज आम्ही हा आंदोलन लावलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सगळे शिक्षक आता आझाद मैदानावरती एकत्र जमा होतील. तर मित्रांनो, आपण जसं की पाहिलं इकडे जे शिक्षक समन्वय संघातील जे शिक्षक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैशांची गरज नाही आहे, तर जे इकडचे शिक्षक विभागातील शिक्षक आहेत त्यांना खरं तर पगाराची गरज आहे. आणि अजूनपर्यंत जे आहेत ह्यांचे 5 टप्पे जे आहेत अजूनपर्यंत पूर्ण करवण्यात आलेच नाही आहेत. अशामध्ये जे आहे प्रशासन जे आहे त्यांची जबाबदारी नीटपणे पार पाडत नाही आहे असं या शिक्षकांचं म्हणणं आहे. यांचं असंही म्हणणं आहे की जर शिक्षक आपल्या ज्या विद्यार्थ्यांना जे आहे एक मार्ग दाखवतं, पण त्या शिक्षकांना जेव्हा कोणाची गरज पडते तेव्हा त्यांच्या सोबत कोणी नसतं. अशा ह्याच्यामध्ये जे आहे शिक्षण विभागातील 5 आमदार शिक्षकांनी जे आहेत पत्रव्यवहारसुद्धा केले आहे. तर हे सगळं पाहण्याची गोष्ट असेल की जेवढेही सुद्धा शिक्षक विभागातील जे शिक्षक आहेत 60-70 हजारच्या प्रमाणामध्ये ते उद्या आझाद मैदानामध्ये जे आहेत आंदोलन करणार आहेत. ही सगळे पाहण्याची गोष्ट आहे की यांचा पगारवाढ कधी होणार आहे की नाही होणार आहे, प्रशासन याच्याकडे काय बघणार आहे. तर अशाच नवीन नवीन खबरं पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियांका बनियासोबत.